नए साल में नागपुर में चोरी की घटनाओं में बेहिसाब इजाफा हुआ है। शहर के कई इलाकों में चोरी की घटनाओं ने शहर पुलिस की नींद उड़ा दी है। इसी कड़ी में पांचपावली पुलिस स्टेशन के अंतर्गत चोरी की वारदात को पुलिस ने सुलझा भी लिया है। 1 दिसंबर की रात फिरियादी घर को ताला लगाकर घर से बाहर गए थे। इसी का फायदा उठाते हुए मोहल्ले की विधि संघर्षग्रस्त बालक ने 14,000 के नगद और 68,000 रुपए के गहनों पर हाथ साफ कर दिया। इस मामले में पांचपावली पुलिस स्टेशन में चोरी का मामला दर्ज किया गया है। जांच के दौरान पांचपावली पुलिस ने 1 घंटे के अंदर ही नाबालिग को अपने कब्जे में लेकर पूछताछ शुरू कर दी। पूछताछ के दौरान आरोपी ने अपना जुर्म कबूल किया है। आरोपी से पुलिस ने 45,000 का माल जब्त किया है। आरोपी ने नए आईफोन के चक्कर में इस चोरी की वारदात को अंजाम देने की बात कबूल की है। बरोबर आहे। फिर्यादी पार्टी लॉक करून बाहेर कार्यक्रमासाठी गेले होते 1 तारखेला रात्री आले ते 2300 वाजता दरम्यान। त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांना काही सामान दिसलं नाही। आजूबाजूला सर्व चेक केले ते। त्याच्यानंतर ते 3:45 वाजता फिर्याद द्यायला पोलीस स्टेशनला आले। एपीएस सोनवणे ते नाईट ऑफिसर होते। दाखल करून नाईट डीबी पवन भटकर आणि कोकाटे यांची टीम होती। त्यांना त्या घटनास्थळी भेट दिली। त्यांना एक डाऊट होता बाजूवाला असू शकते म्हणून त्यांनी त्या पद्धतीने सकाळी 10 वाजता त्या बाजूवाल्याला एका मुलाला उचललं। त्याचं वय लहान आहे। त्याच्या इंट्रोगेशनमध्ये समजलं की त्यांनीच पैसे चोरलेला होता आणि सोना पण चोरला होता। टोटल जवळपास 45,000 मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केली। त्याला चोरीचं कारण विचारल्याचं त्याने सांगितले शेजारीच आहे, या घरात कोणी नव्हते म्हणून मागच्या दाराचा खिडकीतून हात टाकून चम्मचने आतमधला कडी कोंडा काढला। नंतर घरात जाऊन अलमारीतून ते काढलेलं आहे। त्याला एक आयफोन जुना आहे, त्याला नवीन एक आयफोन परत घ्यायचा आहे। त्या उद्देशाने त्याच्यासाठीच त्यांनी चोरी केली असल्याची कबुली दिली। बरोबर आहे। गुन्हा दाखल होताच स्पॉट व्हिजिट दिलेले आहे। त्यांनी 1 तासात क्लिअर झालं, परंतु 6 तासाच्या आतमध्ये मुद्देमाल पण रिकव्हरी केलेले आहे आणि जो विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्याला पालकांच्या ताब्यात दिलेले आहे। त्याच्याविरुद्ध चार्जशीट पाठवण्याची नोटीस देऊन त्याला सोडण्यात आलेले आहे। टोटल 45,000 रुपयाचा मुद्देमाल आहे, परंतु गरिबासाठी 10,000 रुपयाचं पण खूप महत्त्वाचं राहते। त्या पद्धतीचे घरफोडी झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या आशेवर येतात की एफआयआर केलं पाहिजे, तपास केला पाहिजे, आरोपी सापडला पाहिजे, ते उद्देश आपण फिर्यादीची पूर्ण केलेले आहे। त्याच्यात टीम एपीएस सोनवणे होते, हवालदार भटकर, कोकाटे, शहनवाज मिर्जा, शंकर आगडे, मनोज चौधरी आणि ओमप्रकाश बुर्डे। तर बरोबर आहे, गोपनीय माहिती पण होती। चोरीपैकी काही पैसे तो ऑमलेटसाठी अंडे पण विकत घेतला होता आणि त्याचा बाकी पैसे जे लपवून ठेवला होता जशास तसे 500 रुपयाचे बंडल्स, ते त्याच्यात तो आयफोन घेणार होता।